कडधान्य उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशानं मोजाट शेकदुवारपेठ तालुका गोंडपिंपरी येथे बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी शेताच्या बांधावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं। प्रशिक्षणात तूर पिकाच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। टोकन पद्धतीने लागवड, 75% अधिक उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांची निवड, बीज प्रक्रिया तसंच आंतरपीक पद्धतीचं महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला। प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीनं लागवड केलेल्या तूर पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली। 4 पानांच्या अवस्थेतील पीक रोग व कीडमुक्त असल्याचं निदर्शनास आलं। यावेळी कृषी विभागाच्या PMFEME, महाडीबीटी, अवजार बँक, PM किसान, eKYC, ई-पीक पाहणी, माती नमुना तपासणी तसंच सेंद्रिय व जैविक निविष्ठांच्या वापराबाबत सखोल माहिती सहाय्यक कृषी अधिकारी RD निकोडे यांनी दिली। विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। हे प्रशिक्षण माननीय HG पानसरे तालुका कृषी अधिकारी व माननीय KM टोंगलवार मंडळ कृषी अधिकारी धाबा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोवर्धन आत्राम यांनी केलं तर सत्यपाल उईके यांनी आभार मानलं। प्रशिक्षणासाठी परिसरातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून आधुनिक व शाश्वत शेती पद्धती आत्मसात करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला। गेल्या वर्षीपेक्षा चांगल्या क्वालिटीच्या तुरी आहे या तुरी शक्यतोवर बियाणे वेस्टेज जाऊ देऊ नका। जागा भरपूर आहे हर एखाद्या, बरोबर आहे, कारण बऱ्याच जागा होती सुरुवातीला पाहिलं मी सगळी उठली आहे जागा। त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही तुरी लावून द्या। तुरीचा आता तुम्हाला याचा होतं का म्हणजे त्याला सलग तुरीचा होता